आज तुमच्यापुढे मी एक नवीन कथा म्हणजेच गोष्ट सादर करत आहे. तर ऐका, गोष्ट फारच छान आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ऐका, एका गावात एक विणकर राहत होता. तो आपल्या घरातील एकुलत्या एका मागावर कापड विणत असे. त्याला मदतीला कोणीही नसल्यामुळे सारे काम एकट्यालाच करावे लागत असे. आपल्या मदतीला नोकर ठेवण्याची त्याची ऐपत नव्हती. एकदा त्याच्या मागाचा एक दांडा मोडला. नवा दांडा तयार करण्यासाठी त्याला लाकूड हवे होते. त्यासाठी तो गावाजवळच्या जंगलात गेला. बराच वेळ शोधल्यानंतर त्याला एक हवे तसे झाड सापडले. तो झाड तोडण्यासाठी कुऱ्हाडीचा घाव घालणार तोच त्याला एक आवाज ऐकू आला. थांब! विणकराने तो आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यासाठी चोहीकडे पाहिले, पण त्याला कुठेच कोणी दिसले नाही. आपल्याला भास झाला असेल असेही वाटून तो पुन्हा कुऱ्हाडीचा घाव घालू लागला. तोच तो आवाज पुन्हा आला. थांब! हे झाड तोडू नकोस, कारण हे माझे घर आहे. विणकराने विचारले, कोण आहेस तू आणि दिसत का नाहीस? असा समोर येऊन बोल की. विणकराने असे म्हणताच त्या झाडावरून एक भूत खाली उतरले. ते म्हणाले, हे झाड तोडू नकोस. विणकर म्हणाला, अरे, झाड तोडले नाही तर माझा माग दुरुस्त होणार नाही आणि माग दुरुस्त झाल्याशिवाय मला माझे काम करता येणार नाही. काम केले नाही तर मला आणि माझ्या कुटुंबाला उपाशी मरावे लागेल. भूत म्हणाले, जर तू हे झाड तोडले नाहीस तर मी तुझी एक इच्छा पूर्ण करीन. तुला हवे ते मागून घे. भुताचे बोलणे ऐकून विणकराला काय वर मागावा हे समजेना. तो त्याच्या बायकोला खूप हुशार समजत असे. तो भुताला म्हणाला, मी घरी जातो आणि बायकोला विचारून येतो. भुताची परवानगी घेऊन घरी गेला व त्याने बायकोला सर्व हकीकत सांगितली व काय मागू असे विचारले. विणकराला वाटत असल्याप्रमाणे त्याची बायको हुशार नव्हे तर मूर्ख होती. ती म्हणाली, मागावर दोनच हातांनी काम करायला तुम्हाला खूप त्रास होतो ना, तर मग तुम्ही भुतांकडून भरपूर हात मागून घ्या. विणकरालाही बायकोचा मूर्ख सल्ला पटला. तो धावत जंगलातील भुताकडे गेला व म्हणाला, हे भुता, द्यायचे असतील तर मला भरपूर हात दे. भूत हसले व म्हणाले, तुझ्या मनासारखे होईल. त्याबरोबर विणकराला खूप हात फुटले. तो दुसरे एक झाड तोडून घेऊन घरी निघाला. गावातील लोकांनी त्याला पाहिले. त्यांना वाटले, हा माणूस नसून भूतच आहे. सर्वांनी त्याच्यावर दगडांचा मारा केला. बिचारा विणकर तो मारा सहन करू शकला नाही व जागेवरच मरून पडला. ऐका, तर या गोष्टीतून काय आपल्याला बोध मिळतो, काय शिक मिळते? मूर्ख माणूस संधीचा योग्य फायदा करून घेऊ शकत नाही, परंतु जो बायकोचा सल्ला ऐकतो ती बायकोसुद्धा त्याची मूर्खच असते. कारण की त्याने काहीतरी सोनं नाणं पैसा धन मागितले असते भरपूर, तर त्याचा त्याला फायदा झाला असता किंवा आणखीन काही भरपूर काही मागण्यासारखं होतं. पण बायकोचा विचित्र सल्ला, मूर्खपणाचा सल्ला, त्याच्यामुळे त्याचा जीव गेला. तर हुशार माणसांनो, एक लक्षात ठेवा, जे काही मागायचे असेल ते आपल्या बुद्धीने मागा. कारण की संधीचा योग्य फायदा जो व्यक्ती घेऊ शकत नाही तो व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून संधीचा योग्य फायदा घ्या. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.